गटाचं रजिस्ट्रेशन हे करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली आणि महानगरपालिकेची स्थापना होईपर्यंत ज्या ज्या टेक्निकॅलिटीज आणि प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज या ठिकाणी करणे अपेक्षित आहे त्या एकत्रितपणे आपण कसं करू शकतो आणि कसं पुढे जाऊ शकतो अशा अनेक विषयांवरती त्यांच्याबरोबर सकारात्मक ही चर्चा झालेली आहे। साधारणतः मुंबईचा महापौर या महिन्याच्या शेवटी बसेल अशा पद्धतीची चर्चा आहे, त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? कारण निर्णय होत नाहीये, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये संबंध खूप ताणले गेले आहेत अशा पद्धतीचे नाही, अजिबात संबंध ताणले गेलेले नाही आहेत। काल खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दावोसला आहेत आणि ते दावोसून सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी फोनवरती संपर्कात असून त्यांच्यामध्ये दिवसातनं किमान एकदा तरी राज्याच्या अनेक विषयांवर तसेच महापालिकेच्या विषयावरही त्यांची चर्चा होते आणि त्यामुळे महायुतीचे 118 नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। महायुतीच्या निवडून आलेल्या 118 नगरसेवक नगरसेविकांपैकी कोण त्या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल याचा निर्णय हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आरपीआयचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब एकमेकांची चर्चा करून करतील। सर, सगळी पद भाजपाकडे राहणार का? कारण की भाजपाकडे नंबर आहे, त्यांचं वर्चस्व आहे फॅक्च्युअली फिगर वाईज सगळ्या ठिकाणी। तर म्हणजे काल पण डिस्कशन झालं तर तिथे पण भाजप सगळ्या ठिकाणी पसरलेली दिसली असणार, तर ते त्यांना जास्त हे मिळणार का? सर्व पदं जी आहेत ती महायुतीला मिळतील आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई सर्व मिळून या ठिकाणी एकमेकांची चर्चा करून कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद, त्या ठिकाणी कुठला नगरसेवक किंवा नगरसेविका विराजमान होईल हे आपापसामध्ये चर्चा करून त्या कमिटीला न्याय कोण देऊ शकेल, त्या कमिटीचा अनुभव कोणाला आहे आणि शेवटी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे, मुंबई शहराचा विकास घडवून आणायचा आहे। मुंबई शहराचा विकास घडवून आणताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवायची आहे। या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी निर्णय करण्यात येतील। कुठलंही सत्तेचं स्थान हे काबीज करण्याकरता निर्णय होणार नाहीत। मुंबईकरांचं जीवन चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व निर्णय होतील। साठन सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कालपासून चर्चा सुरू झालेली आहे की जागा वाटपामध्ये शिवसेनेला तुमच्याकडनं मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्या आणि म्हणून त्यांना जास्त पराभवाचा सामना करावा लागला। त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली, म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना मुस्लिम बहुल जागा भारतीय जनता पार्टीकडनं जागा वाटपात दिल्या गेल्या अशी चर्चा सुरू झाली। या ठिकाणी जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे। जे जागा वाटप झालेले आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही। शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे? त्याच्यावरती असं कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही। आमच्या चर्चेमध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी कुणीही प्रकट केली नाही, कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त केलेली नाही। समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत। त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू। त्यांनी अशा भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही आक्षेप हा नोंदवलेला नाही। त्यांनी एका